टॉस इथे होत आहे. कॉइन केलेला आहे डॉक्टर आशिष मुळे, बुलढाणा वॉरियर्सचे कप्तान. बीडीसीसी मागितलेला आहे आणि बीडीसीसीच चिखली लॉयन आपण टॉस जिंकलाय, काय घेताय? आम्ही फर्स्ट बॉलिंग घेतोय आणि कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. चिखली लॉयन ओळखल्या जाते टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेण्यासाठी. कप्तान बदलला म्हणून काही निर्णय बदलले? नाही, तसं काही नाही आहे. ग्राउंडवरची कंडिशन काय आहे त्यानुसार निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद नाना. आशिष भाऊ, टॉस चिखली लॉयननी जिंकल्यानंतर त्यांनी पहिले बॉलिंग घेतली. तुम्ही टॉस जिंकल्यानंतर तुमचा निर्णय हाच राहणार होता की काही उलटा होता? तसं काही नाही, आम्ही याच कन्फ्युजनमध्ये असतो दरवेळेस की टॉस हारलो पाहिजे, म्हणजे ते डोक्यातच टेन्शन राहत नाही काय घ्यायचं काय नाही. त्याच्यामुळे आमचा प्रश्न सॉल्व्ह झाला. आमचे नाना सरनी टॉस जिंकला आणि आमचं कन्फ्युजन दूर केलं. चला, मी दोन्ही टीमला बेस्ट विशेष देतोय ऑर्गनायझर तर्फे आणि खेळ लवकरात लवकर सुरू करावा. जितक्या लवकर गेम आपल्याला पुढे नेता येईल जितक्या लवकरात लवकर, कारण की फायनल मॅचला कुठेही अंधाराचं बॅड लाईटचं भाव नाही. याच्यासाठी मी दोन्ही संघांना विनंती करतोय, जितकं होईल तितकं फास्ट करायचा प्रयत्न करा. थँक्यू. दोघांचा होऊ दे पहिले दोन. हो ना त्यांचा होऊ दे ना एकदा. मग तुम्ही सेकंड करा. एम्पायर हे देखील शॉर्ट बॉल फुल स्क्वेअर लेग दिशेमध्ये हा दुसरा धमाका डॉक्टर आशिष यांच्या बॅट मधून चौकार. दोन लागोपाठचे चौकार खेचत असताना यावेळी सरळ बॅटने हा चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, परंतु डॉक्टर धनंजय यांचा चांगला झेल आणि संपवलाय डॉक्टर चैतन्य जाधव यांचा खेळ. या सेमी यावेळी देखील हा चेंडू पाठवलाय पॉइंट आणि गली यांच्या मधोमध गॅप मध्ये डॉक्टर नदीम यांच्या बॅट मधून पहिला चौकार. फुल टॉस बॉल या चेंडूला गॅप मध्ये पाठवलाय. हा चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर आशिष मुळे यांचा क्लास येईल डॉक्टर आशिष यांच्या. यावेळी अपील होत असताना आणि कॉट बिहाइंडचा शिकार झाले डॉक्टर नदीम. परततात या महत्वपूर्ण सामन्यामध्ये त्यांनी सोडले संघाची साथ. 7 धावांचे योगदान त्यांच्या बॅट मधून. आता नवीन फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करत असताना डॉक्टर राहुल यांच्या बॅट मधून हा पहिला धमाका. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. या देखील पूल हा फटका देखील हवेत.
आणि एक चांगला झेल संपन्न करत तिसरा आदरा लागलाय डॉक्टर राहुल यांच्या माध्यमातून. हा फटका जास्त हवेमध्ये गेला होता, एलिव्हेशन जास्त दुरी माटल. यावेळी दांडी गुल करत असताना फर्निचर तोडलंय, मोठा गडी होतोय बाद या सामन्यामध्ये. डॉक्टर आशिष मुळे सोडताय पहिलाच बॉल. डॉक्टर नदीम यांच्यासाठी चेंडू हवेत. डॉक्टर सचिन येत आहेत. चांगला प्रयत्न परंतु झेल सुटलाय आणि चेंडू देखील निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर अति आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि एक झेल संपन्न करत डॉक्टर अतर दानिश यांचा संपवता तिथे खेळ. 57 धावेवरती 5वा आदरा लागलाय बुलढाणा वारेस संघाला. चांगला झेल संपन्न करत असताना पुन्हा एकदा बॅकफुटला जातकट केला. या चेंडूला पाठवलंय डॉक्टर ऋषी यांच्या बॅट मधून हा पहिला धमाका आलाय चौकार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने हा चेंडू कौ कॉर्नर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिली धाव पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न देखील करण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात गोल्डन डकचा शिकार होत असताना डॉक्टर गजेंद्र निक्कम झालेत रनआउट. पुन्हा एकदा पूल केलाय. बॅकफुटला जात चेंडूला गॅप मध्ये पाठवलंय. हा चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत डॉक्टर अजय कर्जे यांच्या यावेळी देखील चांगला चेंडू आणि स्टंपिंगच्या स्वरूपात झालेत बाद डॉक्टर ऋषी. डॉक्टर रजत आलेत. पहिला चेंडू कव्हर दिशेमध्ये हवेत. चांगला प्रयत्न परंतु चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत सरळ सीमारेषेच्या बाहेर. शॉर्ट बॉल पूल केलंय. हा चेंडू पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर यावेळी देखील डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे खाली आणि डॉक्टर धनंजय यांचा तिसरा झेल संपन्न करत असताना डॉक्टर रजत यांचा संपवला खेळ. यावेळी देखील चांगला चेंडू होता. विकेट किपर मिस झाले. रनआउटचा चान्स आणि रनआउटच्या स्वरूपात डॉक्टर सचिन रावत होतील बाद. 9वा गडी बाद होत असताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये पुन्हा शॉर्ट बॉल पूल. क्षेत्ररक्षक येत आहे. प्रयत्न चांगला परंतु चेंडू निघून जाईल स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर पहिलाच बॉल पूल केलाय. हा चेंडू गॅप मध्ये पाठवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला परंतु चेंडू निघून जाईल. लीडिंग एज चेंडू मध्ये आणि एक सोपा झेल पकडत डॉक्टर संतोष सावजी यांचा संपवलाय खेळ. 6 धावेवरती पहिला आदरा लागलाय सीएमए लॉयन संघाला. बॅकफुटला जात असताना कट केलाय. चेंडूला पाठवलंय पॉइंट बॅकवर्ड. बॉडी लाईनच्या बाहेर निघून जाईल चेंडू. आलाय डॉक्टर सागर यांच्या बॅट मधून पहिला. लीडिंग एज चेंडू मध्ये 2 क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धावा आतापर्यंत पूर्ण होत असताना प्रयत्न देखील खूप छान पाहायला मिळाला. तिथे 2 क्षेत्ररक्षक धावत होते. खूप हवेमध्ये गेला होता चेंडू. या 2 धावेने धाव याही देखील डाऊन द ग्राउंड डॉक्टर सागर यांच्या बॅट मधून परंतु क्षेत्ररक्षक खाली. या सामन्यामध्ये मोठा गडी होतोय बाद. यावेळी देखील गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय. हा चेंडू फेकून दिलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर मुजाहिद यांच्या पुन्हा एकदा बॅकफुटला जातकट केलाय. डीप बॅकवर्ड चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डॉक्टर अरुण कुटे यांच्या बॅट मधून यावेळी देखील हा चेंडू मध्ये जातोय. उंच स्थिरावतोय. क्षेत्ररक्षक येतोय. चांगला प्रयत्न. हा झेल घेण्यासारखा होता. चूक झालीये त्याचा फायदा घेत डॉक्टर मुजाहिद
यावेळी देखील अपील करत असताना आणि कॉट बिहाइंडच्या स्वरूपात डॉक्टर अरुण कुठवतील या सामन्यामध्ये बाद. तिसरा गडी होतोय बाद. यावेळी देखील पहिलाच बॉल आडव्या बॅटने या चेंडूला फेकून दिलंय सरळ मिड विकेट. पुन्हा एकदा बॅकफुटला जात पुल केलाय, चेंडूला गॅप मध्ये पाठवलाय आणि हा चेंडू देखील निघून जाईल स्क्वेअर लेग. यावेळी देखील आडव्या बॅटने हा चेंडू देखील फेकून दिलाय काऊ कॉर्नर क्षेत्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. डॉक्टर भारत पानगोडे यांच्या बॅट मधून अजून एक दणका षटकार. 29. यावेळी देखील आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड फटका सजवलाय, चेंडूला पाठवलाय, चेंडू निघून जाईल 1 बाउन्स. यावेळी देखील हा चेंडू टोललाय, हा चेंडू देखील निघून जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर मुजाहिद यांच्या आडव्या बॅटने पुन्हा चेंडू हवेत आणि हा टर्निंग पॉइंट होणारा झेल असू शकतो सर, कारण भारत पानगोळे सर हा चेंडू देखील हवेमध्ये पाठवला आणि या चेंडूला फेकून दिलाय सरळ डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. डॉक्टर रन कुठेतरी कमी पडल्यासारखे वाटले की सर? चांगला संघ होता लॉयन्स संघ आणि मॅच विनर आहेत ते, त्या मानाने भरपूरच कमी होते रन आमचे. आणि कुठेतरी सर बॅटिंगमध्ये जी सुरुवात झाली त्याच्यात आज तुमचा पण स्कोर थोडा बाकीच्या परफॉर्मन्सच्या पेक्षा कमी पडला. नक्कीच कमी पडला, कारण की सागर सवडतकर सरची बॅटिंग खूपच आपण या पूर्ण टुर्नामेंटमध्ये बघितलेली आहे. पूर्ण छान बॅटिंग करतात ते, आणि त्याचबरोबर विठ्ठल सर पण माहिती आहेत सर्वांना. आणि लॉयन्स संघ पूर्ण एकजुटीने खेळतो, फिल्डिंग बॉलिंग सर्वच त्यांचं उत्कृष्ट आहे. त्या मानाने परफॉर्मन्स थोडासा आमचा कमी नाही म्हणता येणार, त्यांचा परफॉर्मन्स फार चांगला आहे असं म्हणता येईल. सर पण कुठेतरी यावेळेस वॉरियर्सचा जो परफॉर्मन्स आहे तो आत्तापर्यंतच्या BDPL पेक्षा सर्वात चांगला परफॉर्मन्स, कारण की सेमीफायनल आपण गाठलो आणि कुठेतरी हा रन स्कोर जास्त असता तर कदाचित आपण फायनलसुद्धा गाठू शकलो असतो. तरी लॉयन्स संघ चांगला असला पण आम्ही सुद्धा वॉरियर्स सारखे लढलो आज. म्हणजे आम्ही कमी स्कोरवर सुद्धा मॅच सोडली नाही, प्रयत्न आमचे तरी 100% होते. अरुण सर परत एकदा अभिनंदन. 10व्यांदी सलग तुम्ही फायनलमध्ये पोचत आहात. तुमच्या कारकिर्दीत हा पहिल्यांदा तुम्ही फायनलमध्ये पोचत आहात. ऑफकोर्स वॉरियर्सनी पण खूप चांगला असा परफॉर्मन्स देऊन तुम्हाला लढत दिलेलीच आहे, पण कसं फील आहे तुमच्या कॅप्टन्सीमध्ये? नाही, वॉरियर्स खरोखर खूप छान खेळले आणि त्यांच्या धावा थोड्या कमी होत्या, त्या तुलनेत त्यांनी आम्हाला बरंच रोखण्याचा प्रयत्न केला. आणि आमचं थोडं आज बॅटिंग ऑर्डर आम्ही थोडी आमची जी लेट येणारे बॅट्समन होते तर त्यांना ओपन करण्याचा आमचा विचार होता, त्यामुळे थोडी बॅटिंग ऑर्डर चेंज केली होती, पण तो आमचा थोडा प्रयत्न फसला होता आज. पण तरी आमचे जे बॅट्समन आहेत मागचे भारत सर आणि विठ्ठल, जे म्हणजे बिंदास खेळतात, तर त्यांनी परत सामना खेचून आणला आमच्याकडे. आणि वॉरियर्स संघ खूप छान खेळला, परंतु आमच्या बॉलरनी आणि क्षेत्ररक्षण एकदम चांगलं झालं. कॅचेस जरी मिस झाल्या तरी आम्हाला परत संधी मिळाली, आम्ही त्या संधीचं सोनं केलं आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला. आजचे सामनावीर यावेळेस बॉलिंगमध्ये डॉक्टर सचिन भराड, ज्यांनी 3 ओव्हरमध्ये 3 विकेट घेऊन 21 रन्स दिले, त्यांना मॅन ऑफ द मॅच देण्यात येते. सर्वात प्रथम त्यांना तो 1 लाख रुपयाचा चेक डॉक्टर फिस्के सरांच्या हाताने देण्यात येईल. सोबत त्यांना एक ट्रॉफी सुद्धा देण्यात येईल. सर ट्रॉफी लेना उधर से लास्ट में. सचिन सर ट्रॉफी देना मैन ऑफ. राईट. डॉक्टर आशिष मोये सर यांना मी विनंती करतो की एकेकाला प्लेअरला बोलून त्यांचे इंट्रोडक्शन देऊन आपण हे देणार, मेडल्स देणार. सर्वात आधी आमचे सगळ्यात जुने प्लेयर आणि अजूनही त्याच क्षमतेने बॅटिंग करणारे आमचे अजय खर्चे सर, डॉक्टर खर्चे सर. त्यानंतर आमच्या टीमची बांधणी करणारे आणि आमचे प्रमुख बॉलर डॉक्टर गजेंद्र निकम सर.
टीममध्ये नेहमी एक पॉझिटिव्ह एनर्जी भरणारे आमचे विजय निकाळे सर. ते सगळ्यात शेवटी झालं नावं झाल्यावर. त्यानंतर टीमचं वातावरण नेहमी हसतमुख ठेवणारे रजत निरके सर. आमच्या टीमचा बेस्ट बॅट्समन डॉक्टर राहुल कराडे. त्यानंतर टीमसाठी सगळ्यात जास्त जे मेहनत घेतात सगळ्यांना उठवण्यापासून तर टीमला बोलवण्यासाठी एनकरेज करण्यासाठी आमचे डॉक्टर चैतन्य सर. आमच्या टीमचे सर्वात चांगले फिल्डर प्लस एक चांगले जे वातावरण ठेवतात आमच्या टीमचं एकदम हसतमुख डॉक्टर रावत सर, बेस्ट फिल्डर. आणि यावर्षी आमचे 2 नवीन खेळाडू ज्यांनी यावर्षी फार छान परफॉर्मन्स दिला फिल्डिंगमध्ये, डॉक्टर नदीम त्याचबरोबर कालच्या क्वार्टर फायनलमध्ये फार छान खेळणारे 30 रनाच्या वरती त्यांनी रन काढले, 38 रन, डॉक्टर अथर दानिश. त्यानंतर अजून एक नवीन खेळाडू डॉक्टर ऋषिकेश यदमाळ. आणि सर्व काही बोलणं झाल्यानंतर निकाळे सर मला देतील मेडल. आमचा आशिष बद्दल 2 शब्द बोलतो मी पहिले. एवढा सुपर क्रिकेटिंग ब्रेन, म्हणजे कोणता बॅट्समन आउट झाला, कोणता बॉल हे आहे, काय रणनीती राखायची, मला खूप चांगलं मार्गदर्शन केलं. भरत सर होते पण माझे सगळे तारे उडले त्यांनी पहिल्याच बॉलात. आणि भरत सर मला सेपरेट पार्टी देणार आहे त्याच्याबद्दल. पण आशिष इज द बेस्ट क्रिकेटिंग ब्रेन वी हॅव. आशिषमुळे आमचा कॅप्टन खूप चांगला खेळला, बॅटिंग केली, बॉलिंग केली, किपिंग केली. ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है भरत सर. ना जीतना जरूरी है ना हारना जरूरी है. जिंदगी खेल है, बस खेलना जरूरी है. आपण सर्वांनी खेळलं पाहिजे. हे हम वैसे दिलवाले हैं. BDPL की ट्रॉफी सपना है. हमें सपना के साथ गाना गाना था, लेकिन बीच में मामा ठाकुर आ गया. अभी हमारी ये उम्मीद है कि मामा ठाकुर सपना को लेके जाए. कमेंट फोटो घ्या.